आदरणीय भाऊंच्या कार्यालयामध्ये आपल्या सर्वांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांनी आज राजाभाऊराजे आणि आपल्या सर्व सहकाऱ्यांसोबत काम करण्याचा निर्णय घेतलाय. त्यांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतो. तसेच त्यांचे सहकारी आमचे मित्र आपले योगेशजी माळी यांनी देखील आज प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो. बाळासाहेब आता त्यांची भूमिका थोड्या वेळात सांगतीलच, परंतु गेल्या काही दिवसापासून अनेक घडामोडी आपल्या तालुक्यात होत आहेत आणि गेली 30 वर्ष बाळासाहेब हे तालुक्याच्या विद्यमान आमदारांसोबत काम करत होते आणि मधल्या काळात काही त्यांचे तात्विक मतभेद असतील किंवा काही वैचारिक काही गोष्टी असतील त्या आता त्यांच्या वास्तविकातून मांडतीलच. परंतु आम्ही आज सर्व उमेदवारीच्या या सगळ्या प्रक्रियेत आणि माघारीत असताना मलाही दुपारीच हा निर्णय कळाला. आमचे हेमंत शेठ नाईक, सोमनाथ शेठ वाघ हे दोन प्रमुख आमचे नेते आणि ते ताजं बसले पुढे जात यांनी ही सगळी भूमिका मांडली आणि इथं कार्यक्रम चालू असतानाच राजा भोगनाने आम्हाला त्या ठिकाणी माहिती मिळाली की बाळासाहेब या ठिकाणी येत आहे. आणि पुढे आम्ही इथून माझ्या कार्यालयात गेलेला असतानाच बाळासाहेब तिथं अचानकपणे आले. मलाही कळालं नक्की काय चाललंय, बाळासाहेब का आले कार्यालयात, काय झालंय काय नक्की. आणि मग त्या ठिकाणी भाऊ देखील थोड्या वेळात आले, सगळेच आधी मंडळी. आणि मग त्यांनी काही भूमिका मांडली की मार्केट कमिटीच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याला एकत्र यायचंय. तर म्हणजे बाळासाहेबांचे जे सहकारी आमचे मार्गदर्शक आदरणीय प्रभू मामा असतील, संभू आणि अनेक ज्येष्ठ मंडळी आमची सगळी, ते खऱ्या अर्थानं राजा भाऊंवर माझ्यावर त्यांचं व्यक्तिगत प्रेम होतच, परंतु राजकीय दृष्ट्या त्यांची अडचण होत होती. आणि बाळासाहेबांनी निर्णय घेतला की मला आता पूर्ण मनापासून येणाऱ्या काळामध्ये आपल्यासोबत काम करायचंय. निश्चितपणानं राजाभाऊ आपले नेते आहे आणि राजाभाऊनी मलाही विचारलं की आपल्याला असा निर्णय घ्यायचा आहे तो आपल्या सगळ्यांच्या हिताचा राहील. आणि मी तिथं भाऊला एका शब्दात सांगितलं की भाऊ आपल्याला हा निर्णय आपल्या सगळ्यांच्या हिताचा असेल तर निश्चितपणानं आपण घ्या, आपण देशभीचं राजकारण करूया, आपला गट मोठा होईल ही एक आनंदाचीच गोष्ट आहे. कारण आपण या तालुक्यामध्ये काम करताना आपण सर्वजण अतिशय समर्पित भावनाने काम करणारे कार्यकर्ते, सत्ता बदल याच्या पलीकडे जाऊन आपण लोकांची सेवा करणं, लोकांमध्ये जाणं, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणं, विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जाणं, या कार्यक्रमावर आपण काम करणारे कार्यकर्ते. निश्चितपणानं आमचे अनेक असे सहकारी दोडी असेल, नांदूर असेल, परिसरातले त्याचे अनेक वर्ष स्वर्गीय दिगोळे साहेबांपासून बाळासाहेबांशी त्यांचा संघर्ष आहे. परंतु त्या सगळ्यांना आता एकत्र घेऊन त्यांची आम्ही त्या ठिकाणी चर्चा करू, त्यांनाही त्या ठिकाणी त्यांची समजूत काढू की आपल्याला तालुका पातळीवर एकत्र यायचंय. आणि निश्चितपणानं बाळासाहेब पण ती भूमिका घेतील, कारण गेली 30 वर्ष स्वर्गीय दिगोळे साहेबांपासून बाळासाहेब त्या ठिकाणी कोकाटे साहेबांसोबत आहे. आणि त्यामुळे सगळ्यांना एकत्रित येणं, तुमच्या सगळ्या राजकीय सामाजिक प्रक्रियेत राहणं ही खऱ्या अर्थानं सगळ्यांना एकत्र घेऊन निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळं आज जरी हा प्रवेश होत असला तरी जे काही आमचे सर्व स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते गेली 30 वर्ष त्या ठिकाणी ते रात्रीचा दिवस घेऊन काम करताय, त्या सगळ्यांना विश्वासात घेऊन त्यांना बरोबर घेऊनच बाळासाहेब त्या ठिकाणी काम करतील. आम्ही सर्वजण त्या ठिकाणी काम करू. या निमित्ताने कुणालाही काही चुकीच्या पद्धतीचा संदेश त्या ठिकाणी जाणार नाही याची आम्ही निश्चितपणानं काळजी घेऊ. राजाभाऊंच्या बरोबर काम करावं, शिवसेना पक्षामध्ये काम करावं, असे अनेक सगळ्या मित्र परिवाराची या ठिकाणी अपेक्षा होती. त्याच्यामध्ये मला आप्पा पवार हा देखील या ठिकाणी आहे, डॉक्टर आहे, राजेंद्र आहे, सगळ्यांना जाणत होतं तुम्ही यावं. मला मी निवडून बघत होतो की कोणत्या मुहूर्तावर आपल्याला जायला मिळेल. आणि मुहूर्त तसा राजेंद्र उशीरच झालाय.
पण मी म्हटलं जाऊ द्या, काय करायचं राजकारणामध्ये कुठे गेलं तरी आपल्याला काम करावं लागतं आणि राजकारणातल्या सत्ता समाजाच्या विकासाच्या योजनांसाठी, समाजाला न्याय देण्यासाठी सगळी सत्ता त्याच्यासाठी वापरायची असते. आणि खरं तर आज मला इथे यावं लागेल हा विचारही मी कधी राजकारणामध्ये केलेला नाही. राजकारणामध्ये मी 29व्या वर्षी पदार्पण केलं. डॉक्टर पोलीस खात्याची नोकरी सोडली आणि आमदार माणिकरावजी कोकाटे त्या तालुक्यामध्ये दोन जातीचे राजकारण या ठिकाणी चालू असताना देखील भोगले साहेबांचं लिडरशिप या तालुक्याने मान्य केलेले असताना सुद्धा आम्ही आमदार माणिकरावजी कोकाटे यांचे मित्र म्हणून बंडूनाना घाबरण्याच्या प्रयत्नाने बंडूनानाने आम्हाला म्हणजे मला पोलीस खात्याचा राजीनामाची पेटी सगळी बिचारा बंडूनाना जमा करायला होता. आपल्याला काहीच झाली होती, हा कधी रिकामा होतोय, मी एकदाच इकडे येतोय. तेव्हा नानाने या सगळ्या गोष्टी नानाने केल्या. नानाने मला हा राजकीय मार्ग दाखवला. मार्गामध्ये संघर्ष करता करता यश अपयश दोन्ही गोष्टी या ठिकाणी मी बघितल्या. परंतु ज्या ठिकाणी आपण आलो, ज्याच्या कुंकू आपण या ठिकाणी लावतो त्या कुंकूला दोष लागणार नाही आणि माझ्या लागण्याने माझ्या नेतृत्वाला पण काही कलंक लागणार नाही अशा प्रकारचा विचार घेऊन मी राजकारणामध्ये काम केलं. खरं तर माणिकरावजी कोकाटे यांच्यावर प्रचंड निष्ठा, जगाच्या पलीकडे इतकी निष्ठा मी माझ्या कदाचित वडिलांवर निष्ठा ठेवायला मी कमी पडला असेल, पण राजकारणातली बंधुत्वाची ही निष्ठा, मित्रप्रेमाची निष्ठा मी आदरणीय माणिकरावजी कोकाटे यांच्यावर ठेवली आणि यांच्या बरोबरीला मी काम केलं आणि त्यांनी काम केले. आज राजाभाऊ देखील तिथूनच आले आणि ते पण काही वेगळे या पठडीमधून आले. प्रत्येकाला जसा जसा अनुभव आला तसा हळूहळू माणूस वेगळा होत गेला. अजूनही माझ्या पुढे काही माझ्या मागे येणारच आहे, म्हणजे ते काही थांबणारही नाही. शेवटी हा सगळा गाडा आता वेगळी सांगितलं ते गोष्ट खरी का, हा सगळा तुमचा आमचा हा गाडा, हा राजकीय सत्तेचा वाटा, ही राजकीय सत्ता आपण सगळ्यांनी मिळून एकमेकाला द्यायची असते. हे कुणाच्या एकट्याने होणार नाही. बाळासाहेबांवर उद्या बोलायला लागला का माझा राजकीय विजय हा केवळ माझ्या बायकोमुळे झाला, ही गोष्ट माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनाला पटत नाही आणि बायकोकडे झोपणाराच लागेल माझ्यासाठी. हे काय माझा विचार करते का? ज्यांच्याशी माझं कोणत्या प्रकारचं नातं नाही असा सामान्यातला सामान्य कार्यकर्ता ज्या वेळेला जीवापार प्रेम करतो आणि जीवापार कष्ट करून ज्या वेळेला आपल्याला सत्तेच्या पदापर्यंत पोहोचवतो त्यावेळेला तुम्ही कार्यकर्त्याला त्याचं श्रेय न देता आपल्या मुलाला, आपल्या मुलीला, आपल्या बायकोला जर का देणार असेल, त्याचं श्रेय बसलेल्या आपल्या शेजारच्या सख्या भावाला वगैरे तुम्ही देणार नसेल तर इतकी कृतज्ञ जात वगैरे काय पाहिजे. म्हणून आमच्या डोक्यामध्ये भाऊ वाईट वाटून काही घेऊ नका. कृतज्ञ माणूस आहे, त्या माणसाला कळत नाही आम्हाला आम्ही काय कमी पडलो, आम्ही काय कमी आणि आमच्या जवळचे नात्याबद्दलची माणसं कालभराच्या भाऊच्या विधानसभेला मी सांगितलं, जर का तुम्ही माणिकराव कोकाटेंना मत देणार नसाल तर तुम्ही माझ्या मूर्तीला यायचं नाही, तुम्ही आमच्या गावाला मोठी करायचं नाही, कशाला मेल्या आमच्या मूर्तीला द्यायचं. आज आम्ही ज्याच्या बरोबर आहे तुम्ही आमच्या नातेवाईक तुम्ही इथं मतं टाकले पाहिजे अशा प्रकारची राजकीय भूमिका घेऊ. खरं तर या तालुक्याच्या राजकारणामध्ये आम्ही काम केलंय आणि म्हणून त्यांच्याकडे अपेक्षा सातत्यानं अपेक्षा व्यक्तिगत भावण्याची काही नव्हती. सार्वजनिक काम आहे, सार्वजनिक 4 कामं झाली पाहिजे. तुझ्या ठिकाणी पुढे गेल्याने काय होणार आहे. उदय सांगळे उदय सांगळे जे काय करताय, उदय सांगळेने समाजाचीच कामं केली ना. उदय सांगळेने सार्वजनिक जीवनामध्ये ज्या गावामध्ये जावा तिथं काही ना काही आहे ना. राजाभाऊने त्यांचं काम केलं, राजाभाऊने कधी काय पाहिलं नाही. राजाभाऊने देखील समाजाची कामं केली. तुमच्या नदी पुढे जातोय आम्हाला कळतच नाही. 15 वर्ष 20 वर्ष आम्ही बरोबर आमदारांनी तिकडे खर्च करताय तर ते आम्हाला विचारलं शब्द मिळत सुद्धा. माझ्याकडे घराकडे जाणार आहे साहेब मी जिल्हा परिषद सदस्य मध्ये बरोबर आज त्या रस्त्याने मला जाता येत नाही. त्या रस्त्याने जायचं त्यामुळे काय करायचं. भुजबळ साहेब पालकमंत्री होते म्हणजे भुजबळ साहेब ऐकत नाही. ठीक आहे भुजबळ साहेब गेले, बसू साहेब आले तर हे ऐकत नाही. अरे
आमची चूक झाली का काय? तुमचं ऐकतो तरी चुकतं ते तरी आम्हाला सांगा. निवडणूक आल्या, निवडणुकीत काय पर्यावरण बांधणार सगळ्यांना सांगतो. मी दोन्ही राजकारणामध्ये आलो. रघुनाथ मामा विरोध समोर बसले आणि चांगले समोर बसले. त्या मंडळीच्या विरोधामध्ये जाऊन माझ्या गावातली सोसायटी सर्वसामान्य माणसाने सत्ता मला दिली. या सत्तेमध्ये येईपर्यंत माझ्या गावातले स्वर्गीय नामदेव पाटील, नामदेवराव नागरे, तालुक्यात केदार ही मंडळी मार्केट कमिटीच्या बॉडीवर सातत्याने होती. एकेकाळी हमारा माफिया गटातून भागवतराव भुगे आमचे हे सुद्धा त्या मार्केट कमिटीला लढायचे उमेदवार झाले, निवडून आले. माझ्या गावात ज्या गरीब सोसायटी आली त्या दिवसाला मी माझ्या गावातली उमेदवारी मला आता नाही घ्यायची, आपण शेजारच्या नदी दुसऱ्या कार्यकर्त्याला संधी देऊ. मला राजकारणात तुम्ही जिल्हा परिषद देताय ते बाकीच्या सत्ता ज्या आहे त्या बाकीच्या कार्यकर्त्याला देता आल्या पाहिजे, त्याला पण आपल्याला काही नाही देता आला पाहिजे म्हणून दोन्ही बुद्रुकला बंद केली. गेली 25 वर्ष मार्केटच्या राजकारणामध्ये मी दोन्ही बुद्रुकला कधी प्रतिनिधित्व मागितलं नाही. एक 5 वर्षाची पण दोन्ही बुद्रुक सोसायटी माझ्याकडे नव्हती. म्हणजे 20 वर्ष त्या संस्थेचा कारभार मी पाहतोय. त्या संस्थेमध्ये मी असताना, माझा ठराव असताना, बँकेला देखील मतदार असताना मी बँकेला सुद्धा फुकटमध्ये बंधाना भावडेचा बिजू भाऊची गाडी होती भारत भाऊ, ती मारुती गाडी आम्हाला दिली. तुम्ही चौक इथे पहिले निघा. बंधारे समाजाचे आम्ही होतो 3-4 होतो. तुम्ही पहिले निघा. खरं तर मला आणि व्यवस्था असतं जर का गरजा नंबर दिला असतं तर तालुक्याच्या राजकारणात राजा तेव्हाच काय बदल झाला असता. आम्ही गरजेनं मतं नाही दिले. माझी बायको पराभूत झाली होती, म्हटलं होणार नाही गरजेचं आहे, आम्ही तुम्हाला मत देऊ शकत नाही. तेव्हा पण बरंच काय होतं, गरजे साहेबांचं काय लागतं ते सांगा, पण आम्ही अशी गद्दारी करणार नाही ही भूमिका त्यावेळेला पण मला बाबा आमचे लीडरशिप करत होते. आपल्याला असं करता येणार नाही. आम्ही त्या मारुतीमध्ये निघालो. खरं तर संघटनेला गाडी बंद पडली. लक्ष्मण सरकार जरी इथं नसते तरी समोर आम्ही बागवान शेतून नुसतं पैसे घेतले आणि ती गाडी संघटनेला रिपेअर केली. मग आम्ही पुढे गेलो. आमच्या खिशात पैसे नाही. अशा अवस्थेत सुद्धा आमदार माणिकरावजी कोकाटे यांची प्रामाणिक पाठराखण बंधन अशा प्रचंड वाईट परिस्थितीमध्ये आम्ही आजपर्यंत करतात. काल परवाची आपली ही आजची उद्याची मार्केट माझी पहिली निवडणूक आहे. मी विनंती केली का आतापर्यंत उमेदवार तुमच्याकडे मी मागितले नाही, पण आता मात्र मला माझ्या गावाला उमेदवारी घ्यायची, माझ्या 2-4 कार्यकर्त्यांना उमेदवारी घ्यायची. कधी काळी तुम्ही दिगोळे साहेबांशी अशा प्रकारची सेटलमेंट केली होती का 4 उमेदवार मला, 2 उमेदवार याला, 6 उमेदवार याला. तुम्ही तुमच्यासारखं तेव्हा 3-4 नेते झाले वाटप केली तर आज तुम्ही आम्हाला नेते म्हणा. नाही म्हणलं तुम्ही समाजाचे नेते नाही, तुमच्या मागे समाज पण नाही, तुमच्याकडे काहीच नाही. तुम्ही माझे कार्यकर्ते म्हणून राहणार सगळं काम करणार असेल तर का नाही बरोबर आहे तुमचं. पण आमदार साहेब संयमाने घ्या, संयमाने घ्या, काय हरकत नाही. मी कार्यकर्ता तर कार्यकर्ता, मी स्वतःला याचा समजत नाही, तो तुमचा कार्यकर्ताच आहे. पण मला द्या. आम्हाला 4 नायगाव गट, दापोली गट, नांदूर शिंगोटे गट 3 गटात 3 उमेदवार द्या. एक ग्रामपंचायतच्या गटामध्ये 1 उमेदवारी द्या. जसं नसेल तर काय अडचण आहे ती सांगा. तर ठीक आहे उमेदवारी अर्ज भरून ठेवा. बरं मग भरून ठेवा. अर्ज भरून ठेवले. कालपर्यंत पत्रकार मित्रांनो, कालपर्यंत त्यांनी आम्हाला कोणत्या प्रकारचा मला संपर्क साधला नाही. मी 2 वेळा फोन केला. काय करायचं, 4 मित्र होते, 4 मित्रांनी काल मला बोलवलं होतं. आम्ही बसलो होतो. खरं तर काल संध्याकाळपर्यंत हा माझा निर्णय होणं काही झालेला नव्हता का आपल्याला असा काही निर्णय घ्यावा लागेल. पण काल संध्याकाळपर्यंत सांगत नाही. मी माझ्या भरोशाने अर्ज भरायला लावले. ते फोन करून मला विचारायला लागले का काय निर्णय घ्यायचा. आता तुम्हीच सांगा बाबा काय निर्णय घ्यायचा. हा योगेश माझाच कार्यकर्ता म्हणून माझ्या गावाला लिहिला गेला का होता तर आले पुढे गेला. ही पण वेगळी कार्यकर्त्याची म्हणजे आपल्याला तुम्ही पर्यंत करावं का करू नये. कार्यकर्त्यांनी कुणाला कधी नेतृत्व घेता मानावं का मानव नाही, हा सगळा प्रश्न सर्वसामान्यांच्या समोर या ठिकाणी पडलेला आहे. शेवटी काल संध्याकाळी मी विचार केला की आपण किती काही म्हटलं तर आपल्याला काही तसा काही निर्णय भेटणार नाही. त्यापेक्षा आपण आपल्या माणसांना सांगितलं पाहिजे की तुम्ही तुमच्या मार्गाने चला. बरोबर महाराजांना बोलवलं, तुम्हाला तिकडे जर का मला भेटत असतील तर तुम्ही निर्णय घ्या, मी तुमच्यावर यायला तयार. शेवटी कार्यकर्ते नसेल तर याच्याने काही किंमत राहत नाही. मी कार्यकर्त्यांमधलाच एक कार्यकर्ता आहे.
त्यामुळे मला माझे सगळे कार्यकर्ते बरोबर घेऊनच काही ना काही निर्णय घ्यावा लागतो. खरंच आज तुमच्या समोर इकडे आलोय आमदार साहेब भाऊ, माझ्याकडे विनंती, खरं तर मी आज नव्हती आजची परिस्थिती, माझ्या बरोबरच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यायला पाहिजे होतं, माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना मला सांगायला पाहिजे होतं की अशा प्रकारचा निर्णय या ठिकाणी आपल्याला घ्यावा लागतोय. काल माझ्याकडे कार्यक्रम होता, मला माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांशी बोलता आलं नाही, 2-4 लोकांना मी काल फोन केले, तर कदाचित काही ना काही निर्णय मला घेण्याची उद्या शक्यता आहे. 2-4 लोकांची मी परवानगी घेतली, पण माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी अजूनही विचारलं नाही. तरी पण तुम्ही म्हटलं नाही आजच निर्णय घ्या, तुम्ही पण मला सांगितलं आज सांगा काय ते, म्हणजे परत नंतर तुम्ही सारखं म्हणजे टप्पे देत आहे. मग ते उदयभाई म्हटलंय, नाना म्हटलंय, खरं तुम्ही येत नाही तोपर्यंत काही खरं नाही, आणि माझं तरी खरं की मी जात नाही तोपर्यंत मला पटतच नाही, म्हणजे त्यातही काय पाहत नाही. कारण याही असं काही झालंय, आम्ही खरं तर मुंबईकर तुकडे जिकडे गेले त्या पक्षामध्ये आम्ही गेलो. मी स्वतः गेलेला पक्ष हा फक्त हेमंत पक्ष हा माझा मित्र होता, मनसेमध्ये खासदार कदाचित तो तिथला पण असता, पण मित्र असून मला याला मदत करता येईल ही खंत माझ्या मनामध्ये होती, आणि या जिल्हा परिषदेच्या सभागृहात बरोबर काम केलं होतं. हे हेमंतला म्हटलं मी आधीच माणिकरावला सोडून देतो, आणि तो बाबा परत झाला ना मनसेचा तुला खासदार करतो. हा कमिटमेंट माझी मनात आपाची झाली. खासदार करायसाठी गेलो, प्रवास जेलचा झाला, जेलमधून बाहेर आल्या म्हणलं खासदार म्हणतो तुला आज आणि तुला आता खासदार करायची शपथ घेतो. साहेब माधवकर साहेब आम्ही जेलच्या बाहेर येताना दोघं मित्रांनी शपथ घेतली, आणि मी कोणत्या पक्षात आहे तू कोणत्या पक्षात आहे काय करायचं कळत नाही. काही काळाने म्हटलं आपल्याला निर्णय घ्यावा लागेल, माणसे काही खरं नाही. हा नेता पुत्राकडे जास्त वेळ ठेवतो, माणसाशी कमी बोलतो. म्हणलं तुला कसं करायचं तू ठरव, पण आप्पा मला काही जमणार नाही, मी पक्ष जरा बदली करायला जातो. मग बदली करायचा विचार केला, पेपरला बातमी आली, राष्ट्रवादी आले, मी नंतर थांबल्यानंतर माणिकराव मी काँग्रेसमध्ये गेलो. त्याला म्हटलं तुम्ही बरोबर गेली जा, त्याचं नाव जर लगेच म्हणजे मतदारसंघाचं कमी केलं, नाशिक महानगरपालिकेत टाकलं, तिथे आपणची उमेदवारी शिवसेनेची घेतली, मी इकडे काँग्रेसची केली, मी पंचायत समिती सदस्य झालो, आपला तिकडे नगरसेवक झाला. म्हणजे आता आता मी काँग्रेसचा जरी असलो तरी लोकसभेला मी बाकी तुझ्या व्यासपीठा, आणि लोकसभा लागली, पक्षनिरीक्षक सगळं मी काही सोडून दिलं. मित्र नावाचा हा एक माझा पक्ष आहे, आणि हेमंत आपल्याला खासदार करण्याची सुपारी घेऊन जेलच्या बाहेर आलो. ती सुपारी मी वाजवली, मला करावीच लागली, कारण आमचे मित्र म्हणून अशी काही शपथ झाली. त्याच्यामध्ये मी खरं तर मुंबई सांगायचं अजिबात काम करायला नको होतो, कारण मी काँग्रेस पक्षात जात होती. प्रचंड कधी कधी राजकारणामध्ये आक्रमकतेमध्ये काही चूक होऊन जाते, सांगायच्या विरोधामध्ये माझ्याकडनं चूक झाली, त्याची पण शिक्षा मला भोगावं लागली. मी विरोधात काम केलं, पण आपला खासदार झाले, माझ्या नेतृत्वात खासदार झाला, पण परत मला शिवसेनेत राहत आला नाही. खासदार होताना माणिकराव कोळपटे साहेबांची मदत घेतली होती, त्यांना शब्द दिला होता मी खासदार झाले आणि तुम्ही काही गडबड नाही केली तर मी तुमच्यासाठी परत काम करेन. पुन्हा सगळं शब्द पाळायचा म्हणून हेमंत आप्पा शिवसेनेचे खासदार, मी बाकी भारतीय जनता पार्टीच्या विधानसभेच्या उमेदवाराबरोबर प्रचाराला गेलो. इलाजच नव्हता, कमिटमेंट झाली होती 40-50 लोकांमध्ये, ती कमिटमेंट पाळली, पराभूत झाले. ते म्हटले तुमच्यामुळे मी पडलो, ते कशी केली नसते हेमंत आप्पा बरोबर, ते सगळी परत शिवसेने ती गेलीच नसती. बरोबर आहे बाबा, चुकलं पण त्याची शिक्षा विधान माझी पुन्हा जिल्हा परिषदेची उमेदवारी कट झाली. मागच्या वेळेला मला नाईलाजाने हे नाही ते नाही राष्ट्रवादीची पायरी चढावी लागली, मी राष्ट्रवादीचा उमेदवार झालो, आणि 5-6 हजार मतं मला मिळाले, मी पराभूत झालो. मी गेली 2-5-7 वर्ष जे काय आहे ते मी असं आहे तुमच्या सगळ्या समोर आहे. मी काही राजकारणाची सत्ता मिळाली नाही म्हणून माझं काही खूप वाईट झाले असं काही नाही. माझा पोटापाण्याचा व्यवसाय नागोकर साहेब मुंबईत आहे, मी मुंबईमध्ये माझा पोटापाण्याचा व्यवसाय करतो. आजही मुंबई जिल्हा उपनगर जिल्हा फेडरेशनला माझी बायको रायसर म्हणून तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने काम करते. माझ्या मुंबईच्या मित्रांनी संत प्रवीण दरेकरांचे माझे मित्र राजकारणामध्ये सरकाराबरोबर काम करतो. भारतीय जनता पार्टी जरी असले तरी मुंबईच्या सहकारात आम्ही एकत्र काम करतो. आमची टीम चांगली आहे. आजही मी मुंबई सोडून गेली, मला 15 वर्ष इकडे येऊन झाली. अजून मुंबईच्या सहकारामध्ये मुंबई जिल्हा बँक, मुंबई जिल्हा सहकारी बोर्ड,
आणि माझं मुंबई जिल्हा म्हणून फेडरेशन या दोन्ही संस्थांमध्ये आमची सत्ता आहे. आमच्याकडे आमचं कर्नल काम करतो. खरं तर हा सगळा विश्वासाचा भाग आहे. पण आपल्याला ते 2-3 दिवस मुंबईत जातो, मुंबईत थोडंफार जे करायचं ते करतो, त्या कामातून 2 पैसे येतात ते इकडचे राजकारणात खर्च करतो. असा मी जगत आलोय. इथल्या आमदारांच्या सत्तेमध्ये मी काय कुठल्या पैशाचा पत्रकार मित्रांना वाटेकरी नाही. मी आमदारकीचं काम घेतलं नाही, मी ठेकेदार नाही, माझ्या कुटुंबात ठेकेदार नाही, मी जेडपी सदस्य होतो तेव्हाही नव्हतो, आजही मी इथला ठेकेदार नाही. आता माझे भाऊ कुठेतरी त्यांना नोकऱ्या देता आले नाही म्हणून त्यांच्या मुलांना काही करून छोटं मोठं काम करण्याचा प्रयत्न करतो. आणि या सगळ्या अशा प्रकारे जगतोय. आणि काल मला अशा प्रकारचा निर्णय घेताना माझ्या प्रचंड जीवावर आले. कारण मी माणिकराव कोकाटे नावाचं कुंकू लावून आलो होतो. ते कुंकू मला पुसावं लागेल, हे कुंकू माझं निघून जाईल हा विचार राजकारणामध्ये मी कधी काही केला नव्हता. तरी उगीच जातीचं मी कुठल्या जाती पुरता मर्यादित म्हणून कधी कामही केलं नाही. जातीचं म्हणून कधी काय पाहिलं नाही. ओबीसी म्हणून तर मी कधी म्हणजे मग तर मला हिमतापाच्या व्यासपीठावरच गेलो नसतो. जातीच्या पलीकडे माझं मैत्रीचं एक नातं आहे. आणि हे मैत्रीचं नातं टिकवायचं नाही, मैत्रीच्या नात्याचा धोका द्यायचा नाही, मित्राला फसवायचं नाही, कोणाच्या कागाव्या करायचा नाही. हा धंदा मला राजकारणात जमला नाही. काल परवा इथंच आपल्या गटातील एखाद्या कार्यकर्त्याला नारायणशेठ आमदारांनी फोन केला. ते त्यांच्याशी काय बोलायचे बोलले, ते त्यांच्याशी बोलले आणि इकडे माझ्या कार्यकर्त्याला म्हणतात त्याची क्लिप माझ्याकडे त्याने 10 लाख रुपयाची सेटलमेंट केली आणि खरेदीगिरी संघाचं चेअरमन पद याच्यावर बाळासाहेबांची सेटलमेंट झाली. अरे म्हटलं खरेदीगिरी संघ विकला तरी 10 लाख देणार आहे. अख्खा संघ विकून टाकलं आहे का तिथे काही विकायला? पण मला 10 लाख रुपये चेअरमन करायला. बरं चेअरमन आहे माझा, अशी सेटलमेंट नाही झाली कधी कुणाची. पैसे देऊन चेअरमन आहे ते. त्यांनी काल कार्यकर्त्यांना सांगितलं, मी म्हटलं मी येतो. जे आले होते मग ते जे सांगत होते त्यांना तिथे येतो मी. पण जो कोण असेल ती क्लिप मला दाखवा. माझा आवाज असेल ना तुमच्या सगळ्यांच्या आपल्याकडून माझं तोंड जोडा. मी खाली उतरणार आणि सगळं माझा मुंबईमध्ये धंदा करतो. मुंबईला जाणार, सिग्नलच्या राजकारणात पाय ठेवणार नाही. पण मला आमदारांच्या समोरासमोर बसून मला कळू द्या, माझी चूक मला कळू द्या. आणि ज्या ज्या काळामध्ये निवडणुकांमध्ये काल भरायच्या विधानसभेला 5 लाख रुपये पत्रकार मित्रांनो मी आणले. माझे स्वतःचे हुसेनवर पैसे घेतले. बाजारनी हेच आमदार साहेब हे झोपले होते. त्यांनी सांगितलं पैसे नाही, तुम्हाला तुमची दुकानदारी बंद पडली. बाळासाहेब दुकान चालवायचं असेल, शेतात उघडायचं असेल तर तुमच्या तुम्ही पहा. माझ्याकडे पैसे नाही, कोणाच्या गाडीला पेट्रोल नाही, कोणाच्या गाडीला पेट्रोल नाही, कोणाला खायला नाही, कोणाला काहीच नाही. अशा आवश्यक उपाशीपोटी कार्यकर्त्यांनी काम केलं. मी त्या पद्धतीला काम केलं, ते आमदार झाले. आणि आज ही भाषा वापरायला लागली आमच्यावर पैशाचा आरोप. आम्ही पैसे घेतले. मी एकाही तुमच्यातलं मी आज तुमच्यात येऊन बसलोय. मी तुमच्या समोर आहे. तुम्ही कुणीतरी मला उठून सांगा का आमच्याकडे तुम्ही त्या खरेदी विक्री संघाचा चेअरमन करताना सेटलमेंटचं काही बोलणं केलं. मला असं वाटतं का राजाभाऊला हसता राजाभाऊ मला म्हटले मुख्यमंत्री साहेबांच्या कार्यक्रमाच्या दिवशी का बाळासाहेब तुमचा महादेव आम्हाला द्या, मी तो त्यांना चेअरमन, आम्ही त्यांना चेअरमन करतो. उदय मी यांना सांगितलं का राजाभाऊ तुम्ही एकट्या माझ्याकडे या, मी तुम्हाला चेअरमन करतो. म्हणजे असं काही करता येत नाही. ही राजकीय भूमिका इतक्या स्पष्टपणे, इतक्या निर्मळपणे फक्त मैत्रीचं नातं जपले. भारतभाऊ नुसतं बसलो, भारतभाऊ आम्ही डीसी मेंबर आहे, जातो बसतो तर आम्ही एकत्र. भारतभाऊ काल चालत होता, आज काय नाही. आज भारतभाऊ बरोबर बसतो तर तुम्हाला चालत नाही. अरे भाऊ तुमचा सख्खा. आम्ही अजून राजकारणात हा विचार करतो की तुमचा सख्खा बरोबर कधी तुमच्याकडे परत येईल. आज भारतभाऊ आम्ही काही पील मारायला गेलो तर भारतभाऊ वगैरे तुम्हाला सांगेल बाळासाहेबांच्या वाचा पील मारत होता. कोणाला काही म्हणायला गेलो तर तुम्ही भारतभाऊला सांगशाल बाळासाहेबांच्या वेळेला आपल्या दोघांमध्ये अंतर घालीत होता. आणि या पापाचे वाटेकरी मान्यवराजी कोकाटे साहेब आम्ही होणार नाही. ते तुमचं पाप तुम्ही भरा. आता उद्याच्या विधानसभेमध्ये त्याची परतफेड तुमची करणार. तुमच्या एका दिवसासाठी आलो नाही, एका निवडणुकीसाठी आलो नाही. माझी जातच नाही. मी मनुष्य जन्मत नाही ना, मी वाघ आहे. मी जन्मच्या वाघासारखं वाघासारखं नाही. मी मरणाला कधी घाबरलेलो नाही, पण खोटं नाटक काम करणार नाही. आणि माझ्या हातामध्ये धागा आहे ना, हा आधीपासून म्हणजे उद्धव साहेबांचा बांधलेला धागा नाही. मी पोलीस खातं सोडून आलो.
त्यावेळेला मी शिवसेनेमधून आलो. नानाला बसले, मी मुंबईमध्ये नानाला शिवसेनेत येणार असाल तुम्ही पोलीस खातं सोडतो आणि पोलीस शिवसेनेत येतो म्हणून मी ठरलं. म्हणून इकडे हा शिवसेनेचा काय मेळावा घेतला. 99 साली हे शिवसेनेचे उमेदवार झाले. माझ्या ऑपरेशन पोलीस खात्यात होतो. मुंबईमध्ये जो काही गोळीबार झाला, जी काही दंगल झाली, त्या दंगलीत धारावीमध्ये त्या गल्ल्या-गल्ल्यांमध्ये शिरणारा, गल्ल्या-गल्ल्यांमध्ये पोलिसांचं रक्षण करणारा, पोलिसांना रात्री अपरात्री खायला घालणारा हा शिवसैनिक त्या रस्त्यावर होता. त्यांचा आम्हाला अभिमान होता आणि म्हणून मी शिवसैनिक आक्रक्षण होतो. म्हणून मला शिवसेनेत यायचं, म्हणून मी यांना मदत करायला त्यावेळेला निघालो आणि पोलीस खातं सोडलो. MPSC PSI मी मेन परीक्षा पण पास झालो होतो. फक्त फिजिकल माझी बाकी होती. त्याचा मी विचार तेव्हा केला नाही. आम्ही तुमच्यासाठी आमच्या प्रपंचाची होळी करायचा निर्णय घेतला. तुम्ही अशा पद्धतीने आमच्याशी वागला. तुम्ही काल परवाची विधानसभा तुमच्या नेहमीवर तुम्हाला मिळाली. कार्यकर्त्यांचं फळ त्याच्यामध्ये नाही, कार्यकर्त्यांचं मत त्याच्यामध्ये नाही. माणिकरावजी कोकटे साहेब पुन्हा एकदा विधानसभेला उभे राहा, पुन्हा एकदा विधानसभेला उभे राहा, पुन्हा एकदा तुमची मुलगी तुमचा प्रचार करेल. आम्ही सामान्य कार्यकर्ते एका सामान्य माणसाच्या मागे प्रचार करतो. हा हे माझं आजचं आव्हान आहे. तुम्ही कामाला लागा, आम्ही कामाला लागलो. ही राजकीय भूमिका घेऊन बाबा आज मी तुमच्याबरोबर आले आणि आम्हाला बाहेर जायची बिलकुल इच्छा नाही. आम्ही जाणार नाही. तुम्ही पण उद्धव साहेबांची शिवसेना सोडू नका. उद्धव साहेबांच्या शिवसेनेसोबत राहा. आपण मरेपर्यंत या शिवसेनेमध्ये राहू. तसं काही देव असा देऊ नाही. पण आता तरी 15 वर्ष पूर्ण झाले. आम्हाला पक्का नेता मिळू द्या. दर 5 वर्षाला पक्ष बदली करणाऱ्या नेत्याच्या मागे फिरून आमचे 31 वर्षावर 55 वर्षावर आले. आता आमची आणखी रथात निर्माण होईल अशी अवस्था तुम्ही करू नका. हे जर का पक्का असेल तर मी मला शिवबंधन बांधा. त्याच्यासाठी मला उद्धव साहेबांनीच बांधलं पाहिजे ही माझी अपेक्षा नाही. तुम्ही बांधा, पण बांधलेलं पक्क बांधा. ही पण राजकीय भूमिका घ्या. पण जर का परत असं काय होईल, परत शिवबंधन माझ्या हातात तसंच आहे, मी राखी केलं तरी दुसरेच बांधणार नाही, ही अवस्था माझी काय निर्माण करू नका. ही प्रार्थना तुम्हाला सगळ्यांना माझी आहे. आणि म्हणून उद्याच्या या निवडणुकीमध्ये आपण माझे 2 उमेदवार या ठिकाणी स्वीकारले. खरं तर ते तुमचे माझ्याकडे हे माझ्यावर काल परवा माझ्या शेजारी उमेदवार झाले, आमच्या झाला निवडून आले, ते चेअरमन झाले. त्याचं चेअरमन व्हायचं स्वप्न होतं. चेअरमन साठी बांधण्यात आलं. तेवढं बाबा मी तुम्हाला चेअरमन करतो, या इकडं आले रे बाबा मी चेअरमन झालं. आता योगेश मोठे काही आमदार करताना योगेशांचाच कार्यकर्ता आहे तो. पण मी म्हणलं चला योगेश तुला हे उमेदवारी बांधली दिली तर ती घेऊन टाकू. मामाची मामा त्यांचे ती एक मिळाली तर घेऊन टाकू. दोन्ही उमेदवाऱ्या घेतल्या. त्यांच्या निमित्तानं मला तुमच्या समोर या ठिकाणी येता आलं. मी माझ्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना बोलवतो. खरं तर माझ्या मोठ्या कार्यकर्त्यांशी माझं बोलणं झाले. सगळ्यांनी मला परवानगी दिली. तुम्ही राजाभाऊंबरोबर जाणार असाल तर काही विचार करू नका, तुम्ही बिनधास्त जा, आम्ही तुमच्या बरोबर आहे. आणि म्हणून तुमच्या गाडीत बसून इथपर्यंत आलोय बघ. सगळ्यांनी तशी काही मोठ्या कार्यकर्त्यांची घेतली. काही कार्यकर्त्यांची नाराजी निश्चित असते. माझ्यावर पण तुमच्याबरोबरच्या काही कार्यकर्त्यांची नाराजी असेल. तुम्ही तुमच्या सगळ्यांकडे माफी मागतो. जे काही माझ्याकडे चुकलं असेल ती चूक त्या काळातल्या राजकारणात नाटककार राजकारणी पुढे नाटककार सारखाच ज्याचा नाटक त्याचा रोल करायचा तो आपल्याला बाकी करावा लागतो. आणि खाण्यावर पडलं का मग आपण मित्रच आहे सगळे. नाटकही संपलं, रोलही संपला. आता आमची जरा भाषण करायला लागायचं ना ते काय लक्षात राहत कशाला हा नालाय का सांगितलं होतं आपल्याला. पण आता करणार काय नाही बोललं तर परत तुम्ही म्हणसाल सेटलमेंट यांची जर काहीच बोलत नाही. कधी ते म्हणले तुम्ही उदयचं नावच घेत नाही, उदय काय बोलतच नाही. अरे पण काय बोलू उदयवर काय बोलू ते तर सांगा. बोलत नाही म्हणजे उगीच आणि उदयची गच्ची भरायची. तरी का भरायची का? तर त्याच्यात तुम्हाला काय मजा आहे? तर असं राजकारणामध्ये करता येत नाही. राजकारण एका विचाराचं व्यासपीठ आहे. त्या विचाराच्या व्यासपीठाला धक्का लागणार नाही याची जबाबदारी तुमची आमची सगळ्यांची. आणि म्हणून मी तुला सगळ्यांकडे काल परवाच्या सगळ्या माझ्या 25 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये मागे बोलवत असताना मला पुढे काही बोलावं लागलं. जे काही माझ्याकडनं चुकीचे गेलं असेल ती माझी 100% चूक तुमच्याकडे. मी तुमच्या सगळ्यांकडे माफी मागतो. पण उद्यापासून मी राजकीय जीवनात तुमच्या बरोबर आहे. तुम्ही मला तुमच्या म्हणून स्वीकारा. तुमचं म्हणून मला जे असेल ते काम सांगा. मी तुमच्या सोबत आहे. मी तुमच्या राजकीय
या ठिकाणी आता आलेलो नाही. मला जिल्हा परिषद द्या, नाही तर देऊ नका. लोक जर म्हटले बाळासाहेब वागला द्या तर मला उमेदवारी द्या. माझ्यापेक्षा चांगला कार्यकर्ता मी आता म्हातारा व्हायला लागलोय, म्हणजे सफेददारी जास्त झाली म्हणून मी काढून टाकली दाढी. एवढं म्हातारा दिसतोय म्हणून काळी केस करायला लागले. ही अवस्था माझी रास्त आहे. माझ्यापेक्षा ज्युनियर कार्यकर्ते यांच्यात गुण आहे, यांच्यात समाजाची जबाबदारी, समाजाची सेवा करण्याची ज्याला आवड आहे त्याची तुम्ही निवड करा. आणि 100% त्याच्यासोबत आहे. पुढच्या काळात आशीर्वाद आम्हाला निश्चित अशा कार्यकर्त्याला मदत करायला, अशा कार्यकर्त्याला शोध द्यायला आम्हाला निश्चित आवडते. ही संधी तुमच्या निमित्तानं तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला पुढच्या आयुष्यामध्ये मिळेल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. पत्रकार मित्रांनो, चुकीचं माझं जे काय बोललं गेलं असेल किंवा चूक असेल तर कदाचित जरा मला त्याचं थोडं माफ करा. बोलण्याच्या लोकांमध्ये माझ्याकडनं कधीकधी रागा होतो आणि काही तरी बोलून जातो. तर माझं राष्ट्र जी वस्तुस्थिती ती मी तुमच्या सगळ्यांच्या समोर या ठिकाणी सांगितलेली आहे. आमदार साहेबांना माझा काही एक राग नाही, पण आमदार तिकडचे आमदार साहेब आपले नाही म्हणत बरं का. आपण आपल्या आमदारांना जनसेवक म्हणतो, पण तिकडचे जे आमदार आहे त्यांच्यावर काम करताना कार्यकर्त्याला नुसतं म्हणजे जावं का जाऊ नये. पिसाळलेला वाघ असतो ना, म्हणजे त्यांच्याकडे जाणं म्हणजे कार्यकर्त्याचं आपण एखाद्या पिसाळलेला वाघ समोर चाललंय काय मिळेल काय भरोसा नाही, पण आता गेलं तर पाहिजे. म्हणजे मनाची तयारी करून जावं लागते. मग तुमच्याकडे अशी तयारी करून आम्हाला यावं कधी काही लागलं नाही, तसं पुढे पण काही लागणार नाहीये. शेवटी माणसामध्ये फरक आहे. आणि इतके दिवस राहिले त्यांच्याही सोबत राहिले, आपली पण सोबत आपण बरोबरही काम केलं झाल्यावर त्यामुळे तोही काही प्रश्न नाही. पण विधानसभेची निवडणूक आपण सगळ्यांनी खरं तर मी इकडे आलोय ना, मी निवडणुकीत काही ना काही बदल व्हायला पाहिजे. उद्या होणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व उमेदवार त्यांचे समर्थक त्यांनी आजच्या या वेगवेगळ्या अशा झालेल्या घडामोडींमध्ये सहकार्य केले. ते माझे प्रमुख असते आदरणीय मला देखील आज सकाळपर्यंत किंवा दुपारपर्यंत जोपर्यंत आपली बैठक चालू होती तोपर्यंत सुद्धा मला विशेष कल्पना सुद्धा नव्हती की आपल्याकडे काय होणार आहे. माझं भाषण चालू असताना मला रावसाहेबांनी कानात सांगितलं की बाराचे प्रमुख बाळासाहेब वाघ येत आहेत आणि आपल्याला त्यांच्याशी बोलायचे. मी म्हणून आधी उद्या भाऊच्या ऑफिसमध्ये मी उद्या बाराचे त्यांनी सर्वजण बसलो आणि सकारात्मक चर्चा होऊन आज आता हे सगळं बाळासाहेबांनी आपल्यासमोर सांगितलं. मला असं वाटतं की त्यांनी एक मोठे निर्णय घेतले. त्यांच्या मोठ्या निर्णयाचा आपण मोठ्या स्वागत करूया. आणि बाळासाहेब तसं तुमच्या काही कार्यकर्त्यांना तुम्हाला समजून करावं लागणार आहे, तशी आम्हाला काही लोकांची समजून करावं लागणार आहे. आणि मग आपण काही दिवसानंतर परत एकत्रितपणे बोलून. परंतु आजचा दिवस असा होता की निवडणुकीचा माघार घ्यायचा शेवटचा दिवस आणि मग त्या वेगवेगळ्या घडामोडी इतक्या सकाळी वेगळ्या दुपारपर्यंत घडल्या की माघार घ्यायच्या वेळेपर्यंत आपण चर्चा करत होतो. त्याच्यात काय बरोबर काय चूक, कसं व्हायला पाहिजे होतं, कसं झालं नाही हे का ठरली. परंतु आपण जे केलं ते सर्वसामान्य लोकांच्यासाठी सुद्धा लावलेलं केलं असं मला वाटतं. आणि म्हणून आपण सर्वजण एकत्रितपणे काम करूया. येणाऱ्या निवडणुका आहेत, वेळच्या वेळी आपण बघू. परंतु आजची कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक कोणत्याही परिस्थितीत सगळ्यांनी मन लावून काम करून जिंकावी, जिंकण्यासाठी लढावी, यासाठी आज आपण सर्वजण उपस्थित आहोत. मला एकच विनंती आपल्या सर्वांना करायची. गेल्या 10-12 दिवसापासून आम्ही सर्वजण फिरतोय. सर्वच कार्यकर्ते उमेदवार, काही उमेदवार नसताना, काहींना उमेदवाराची अपेक्षा असताना ते असे 10-12 दिवसापासून सगळेच फिरत आहेत. प्रत्येकाला माहिती आहे की निवडणुकी पद्धतीनेच चालली पाहिजे आणि जिंकायसाठीच आपण लढलो पाहिजे. हे कालपर्यंत किंवा आज दुपारपर्यंत सगळं बरोबर होतं.
आज सकाळी बैठक होती तरी आम्ही दोघं सकाळी 2-3 गावांना चक्कर वगैरे मी मागे आलो होतो, एक माणसाला भेटत होतो. परंतु आज मला तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आणि सूचना करायची की आज बाळासाहेब वाघ आणि त्यांच्या बरोबरचे सर्व कार्यकर्ते आपल्या बरोबर आले म्हणून आता हातापाय पसरून घरात बसायचं काम नाही, उलट आता जास्त निर्णय घ्यायचं काम आहे. आणि ही सूचना मला खास करून आपल्या सर्वांना करायची आहे. कारण मी गेल्या वेळेस सगळ्या निवडणुकांमध्ये पाहतोय की आपण गंभीरपणाने